काही ठिकाणी निश्चित तणावाची स्थिती. पेट्रोल डिझेलबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाचं केलं विधान. सध्या राज्याच्या काही भागात पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याची स्थिती निर्माण झाली आहे. काही पेट्रोल पंपांवर रात्रीपासून वाहनांच्या रांगा लागत असल्याचं चित्र सतत पाहायला मिळतं आहे. ग्रामीण भागात पेट्रोलपेक्षा डिझेलचं संकट अधिक जास्त दिसत आहे. सध्या शेतीकामं सुरू झालेली आहेत, त्यामुळे डिझेलची गरज लागते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सतत पेट्रोल डिझेलचा साठा करू नका असं आवाहन करत आहेत. काही जण अफवांमुळे पेट्रोल पंपावर गाडी बाईकची टाकी फुल करण्यासाठी धाव घेत आहेत आणि हे सुद्धा पेट्रोल डिझेलचा साठा लवकर संपण्यामागचं एक मोठं कारण आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल डिझेलबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण सूचना दिलेल्या आहात. पेट्रोल डिझेल, विशेष करून डिझेल काही लोक शेतीसाठी वापरतात, त्यामुळे स्वतः लक्ष घालून पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू देऊ नका. आवश्यकतेनुसार डिझेल मिळायलाच हवं, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी निश्चित तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे, पण सर्वदूर अशी स्थिती नाही. एखाद दुसरी घटना होते, ती हायलाईट केली जाते, पण असं होऊ नये यासाठी प्रयत्न करतोय असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजीची तक्रार कुठेही येणार नाही, यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे. मुळामध्ये या संदर्भात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत. पेट्रोल, डिझेल आणि विशेषतः डिझेल, कारण आता शेती करताही लोक काही डिझेलचा वापर करत आहेत, त्यामुळे आपण त्या प्रकारचे आदेश दिलेले आहेत की त्यांनी स्वतः लक्ष घालून याचं नीट प्लॅनिंग करून कोणाला होर्डिंग करू देऊ नका, साठेबाजी करू देऊ नका. आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी डिझेल मिळालं पाहिजे याचा प्रयत्न चाललेला आहे. काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती तयार झाली आहे, पण ही काही सर्वदूर तणावाची स्थिती असं नाही आहे. मला वाटतं एखाद दुसऱ्या ठिकाणी एखादा इन्सिडेंट होतो, तो जास्त हायलाईट होतोय, पण तोही होऊ नये त्याकरता प्रयत्न आम्ही करू. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.